डॉक्टर अमोल अन्नदाते यांचा लातूर पॅटर्न याबद्दल एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. तो सर्व या सध्या मोठेगावकर सारख्या व्यक्तींनी जे लातूर पॅटर्नचं नाव खराब केलेलं आहे, तर त्यावर त्यांनी त्यांचं भाष्य मांडलेलं आहे. ते डॉक्टर आहेत आणि लातूर पॅटर्न नेमकं कसं काम करायचा, कशी ती चळवळ होती शिक्षणामध्ये अ, आलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी त्यांनी वेड कसं लावलं या लातूर पॅटर्ननं याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. तो वाचण्यासारखा लेख आहे. तर लातूर पॅटर्न हा काही पैशाचा नव्हे, तर तो कष्टाचा व्यवहार होता, असं डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणतात. तर लातूरच्या शिक्षकांच्यावर सीबीआयनं कारवाई केल्यामुळे माध्यमामध्ये सर्वत्र लातूरविषयी जी चर्चा चालू झाली आहे, ती दुःखाची आहे. आणि या सगळ्यामध्ये लातूर पॅटर्न या दोन पवित्र शब्दांना जोडलं गेलंय. त्यामुळं माझंच नव्हे, तर संपूर्ण जगभर विखुरलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचं हृदय हे काहीसं तुटलेलं आहे, असं ते इथं म्हणतायत. तर लातूर लातूर पॅटर्न जो होता, तो काही कोचिंग क्लासेस चालवून त्यावर चालणारा एक व्यवसाय नव्हता. तर ती एक लोक चळवळ होती किंवा शिक्षणामध्ये चाललेली ती एक नवीन अशी चळवळ होती, असं डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्याला इथं सांगू इच्छितात. तर ते असं म्हणतात, की बघा माझ्यासारख्या आज देशभर नव्हे तर जगभर काम करत असलेले जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, तर त्यांच्याबद्दल अभिमान वाटावा असं ते लातूर पॅटर्नचे प्रोडक्ट होते. तर 1985 पासून ते 1985-90 सालापासून ही चळवळ कोणी सुरू केली तर ते होते प्राध्यापक अनिरुद्ध जाधव, दिवंगत गोपाळराव पाटील आणि जे सध्या वारले एक्सपायर झालेले जे आहेत, ज्यांचं निधन झालेले आहे, ते आहे जनार्दन वाघमारे सर, प्राध्यापक जनार्दन वाघमारे. या तिघांनी मिळून लातूर पॅटर्नची चळवळ सुरू केली आणि मराठवाडा म्हणजे शिक्षणाचं जे तळागाळामध्ये केंद्र आहे, तर मराठवाड्यातल्या लोकांच्या कष्टाचा तो एक पॅटर्न होता, असं ते म्हणतात. तर लातूरचं छत्रपती राजश्री शाहू महाराज विद्यालय, दयानंद विद्यालय आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यामध्ये हा प्रयोग राबवला गेला, असं ते म्हणतायत. दयानंद म्हणजे दयानंद सरस्वती आर्य समाजाचे, त्यांच्या नावावरून हे कॉलेज होतं, असं आपण इथं पाहतो. तर काय होता लातूर पॅटर्न? तर लातूर पॅटर्नचा इतिहास काय? तर त्यामागची पार्श्वभूमी त्यांनी इथं सांगितलेली आहे. तर हा पॅटर्न होता 11वी-12वीचा. ठीक आहे. 11वीच्या पहिल्या दिवसापासून सकाळी 7:30 वाजल्यापासून कॉलेज सुरू व्हायचं, ते संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत चालायचं. सुरुवातीला अनिरुद्ध जाधव सर जे होते, तर ते मुलांना संबोधित करायचे. 500-600 जी मुलं असतील त्या सर्व मुलांना. त्यानंतर सगळ्या शिक्षकाकडून अ, या वर्गांना सुरुवात व्हायची. जाधव सर सांगायचे, की तुम्ही क्षणाला वर्गातून बाहेर पडता त्यावेळी तुमची रिव्हिजन सुरू झाली पाहिजे. अभ्यास सुरू करा, इकडे-तिकडे बघू नका. तुम्ही इथं कुणाशी मैत्री करायला आलेले नाहीयेत. तर तुम्हाला जगातले आणि देशातले जे टॉपचे कॉलेजेस आहेत, जसं की केईएम असेल, जे सायन, नायर, एम्स हेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे. 100% गुणांचं टार्गेट असायचं आणि जर तुम्हाला 99% जरी मार्क त्यामध्ये पडले, तरी पण ते अपयश आहे असं मानलं जायचं. भारावलेले दिवस होते. पहिला दिवस सुरू व्हायचा. एकच ध्येय, घरी जाऊन रात्री झोपायच्या आधी आजचा अभ्यास वाचून संपवा. यानंतर 6 महिन्यामध्ये 11वीचा सिलेबस पूर्ण संपवून 11वीची परीक्षा आणि त्याचा निकाल लागायचा. म्हणजे मार्चमध्ये कॉलेज सुरू झालं तर 11वीचा सिलेबस संपवून मार्चमध्ये जेव्हा कॉलेज सुरू व्हायचं, त्यावेळी सप्टेंबरच्या आसपास 11वीचा सिलेबस संपवायचा आणि त्यानंतर लगेचच 12वीचा सिलेबस सुरू व्हायचा. तर यामध्ये पूर्वी मार्क पण जे असायचे ते 80 मार्काचे 3 पेपर व्हायचे. 12वीचे 40-40, पेपर 1 40, पेपर 2 40, केमिस्ट्रीचा, तसंच बायोलॉजीचा आणि मॅथ्सचा सुद्धा आणि फिजिक्सचा सुद्धा, आणि फक्त 20 मार्काचं प्रॅक्टिकल एक्झाम असायची. तर जुन्या काळातले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण हे समजू शकतो. तर 11वीच्या पहिल्या आठवड्यापासून दर आठवड्याच्या शनिवारी 10 मार्काच्या परीक्षा व्हायच्या. दर आठवड्याला एक छोट्या चॅप्टरवर होणाऱ्या या 10 मार्काच्या परीक्षा हे लातूर पॅटर्नच्या यशाचं सिक्रेट होतं. या 10 मार्काच्या परीक्षेसाठी ज्या मुलांना 10 पैकी 10 मार्क मिळायचे, त्यांना पाकिटामध्ये ₹10 टाकून त्यांचा जाहीर वाटपाचा खूप मोठा कार्यक्रम व्हायचा. मला खात्री आहे, की माझ्यासह अनेकांनी या ₹10च्या नोटा आजही त्यांच्या कपाटामध्ये जपून ठेवलेल्या असतील. आज असे लातूर पॅटर्नचे अनेक विद्यार्थी आहेत.
सप्टेंबरमध्ये जेव्हा 11वी संपून जायची त्यावेळी ऑक्टोबर पासून 12वीचा अभ्यास सुरू व्हायचा आणि ऑक्टोबर ते मार्च या 6 महिन्यामध्ये 12-12 तास कॉलेज चालवायचे आणि हे सिलेबस सुद्धा संपून जायचा 12वीचा. इथं शिकवणारे बहुतांश शिक्षक हे त्या विषयातले प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक होते. 15 ऑगस्टच्या आसपास 12वीची पहिली प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जायची. ऑगस्टमध्ये जेव्हा महाराष्ट्रभर 12वीचं कॉलेज सुरू व्हायचं तेव्हा आम्ही 12वीची पहिली प्रॅक्टिकल एक्झाम देत असायचो. हे सर्व परीक्षेच्या जवळपास 1 वर्ष आधी घडत असायचं. यानंतर ऑगस्ट पासून पुढच्या फेब्रुवारीपर्यंत 12वीची परीक्षा होती. त्याच धर्तीवर दर 1.5 ते 2 महिन्यांनी आम्ही 12वीची वार्षिक परीक्षा देत असायचो. अशा प्रकारे सिलेबस, त्या परीक्षा आणि इतका वेळ द्यायचो की आमच्यासाठी वार्षिक परीक्षा हा एक फक्त सोपस्कार राहायचा. फॉर्मॅलिटी म्हणतात त्याला आपण. इतक्या वेळा रिव्हिजन करून झालेली असायची की आम्हाला मध्यरात्री झोपेतून जरी कोणी उठवलं तरी आपण ते सांगू शकायचो, अशी परिस्थिती त्यावेळी होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला पहिल्या 30 मुलापैकी 10 ते 15 मुलं ही लातूरची असायची. केईएम, सायन, जे जे नायर, एम्स आणि सध्याचं जे सीओईपी आहे, व्हीजेटीआय सारखी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा मुलं ही तुम्हाला लातूरचीच दिसायची. लातूरची मुलं 12वीला पहिली, दुसरी, तिसरी येऊन थांबले आहेत का? नाही. आम्ही जेव्हा मुंबईच्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतला तेव्हा तुम्ही लातूर पॅटर्नचे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला कधी ना कधी एक हेटरणी सहन करावी लागायची. पण या सगळ्या दिव्यातून पार होऊन ही मुलं विद्यापीठामध्ये टॉपर ठरली. एमडीच्या परीक्षेत टॉपर ठरली. आज कुठल्या ना कुठल्या तरी तालुक्यात, जिल्ह्यात जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला तिथल्या 5-10 डॉक्टर्स पैकी तुम्हाला लातूर पॅटर्नचे डॉक्टर दिसतील. लातूर पॅटर्न बद्दल मी इतक्या कळवळीनं का लिखतोय? कारण आज जो पेपर फुटीचा प्रकार झाला, जो कोचिंग क्लासेसचा आहे, तो लातूर पॅटर्न नाही. कोचिंग क्लासेस हे लाखो रुपये भरून 3 ते 6 महिन्यासाठी रिपीट केलेल्या विद्यार्थ्यांचे किंवा क्रॅश कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा तो पॅटर्न आहे. आमच्यासारख्या 2 वर्ष एका नियोजित अभ्यास पद्धतीतून आलेल्या मुलांसाठी नव्हता हा पॅटर्न. त्यामुळे जे महाराष्ट्रातून हातावर पोट असलेल्या घरातली मुलं या मेरिट लिस्टमध्ये आली ती लातूर पॅटर्नमुळे. त्यामुळे त्या काळात अनिरुद्ध जाधव हे महाराष्ट्राचे हिरो होते. म्हणून मला असं वाटतं की मराठवाड्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा नेणाऱ्या लातूर पॅटर्नचं नाव कोचिंग क्लासेस आणि पेपर फुटीतल्या लोकांशी जोडता कामा नाही. लातूर पॅटर्न बद्दल सर्वांचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून हे सगळं लिखाण होतं. परत एकदा सांगतो, लातूरमध्येच हे सगळं घडलं याचं मनापासून वाईट वाटतं. ज्या लातूरच्या मातीनं आमचं आयुष्य घडवलं त्या लातूरच्या मातीत असं काहीतरी घडावं याचं आपल्याला खूप असं वाईट वाटतं. मी त्याचा निषेध पण व्यक्त करतो असं ते म्हणतायत आणि तो लातूर पॅटर्न आता परत एकदा शक्य नाही. कारण शेवटी लातूर पॅटर्न मधून आयुष्याला कडाडणी मिळालेले जर कोणी हे वाचत असतील तर त्यांनी आवर्जून कमेंटमध्ये आपली कहाणी लिहावी, आपल्या लातूर पॅटर्नच्या भावना लिहाव्या असं मर्मभेदी आणि एकदम भावनिक असं त्यांनी आवाहन या लेखातून केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं एक शिक्षक जेव्हा लिहितो, आपले जे अनुभव मांडतो ते शब्दांच्या पलीकडे असतात आणि तेच खरे लातूर पॅटर्नचं मर्म असतं असं आपण यामध्ये म्हणू शकतो. त्यामुळे लातूर पॅटर्नचं नाव बदनाम झालं का? तर अजिबात नाही. आता जो कोचिंग क्लासेसचा जो धंदा आहे, तो व्यवसाय आहे, त्या लोकांनी आपलं नाव बदनाम करून घेतलं स्वतःचं. लातूर पॅटर्न हा कष्टाचा होता, लोक चळवळीचा होता, शिक्षणामध्ये एक नवीन घडलेल्या प्रयोगाचा होता. इतकंच आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो. आणि हे जे डॉक्टर आहेत ज्यांनी लातूर पॅटर्न मधून आपलं यश कमवलं आणि जे जगाच्या कानाकोपऱ्यात आज कुठेही काम करतायत, समाजाची सेवा करतायत, तर त्यांचं सुद्धा आपण इथं कौतुक करणं गरजेचं आपल्याला ठरतं. थँक्यू.